नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आशादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख आशादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे आजची 2 मार्चची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. आताच्या घडीचे मोठे अपडेट, 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी, 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. जाणून घ्या सविस्तर काय आहे मोठा निर्णय. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. तर चला करूया आजच्या महत्वपूर्ण आशादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आता ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, सध्या 8व्या वेतन आयोगाची चर्चा चालू आहे. त्यातच आता 2 तासाची बंद दरवाजाच्या आत एक मोठी बैठक पार पडली. यामध्ये 18 गुप्त प्रश्न आणि 50 लाख कर्मचारी यांची नजर फक्त एकाच निर्णयावर आहे. 8वा वेतन आयोगाच्या JCM बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, सरकारला दिल्या जाणाऱ्या निवेदनात काय आहे आणि 2026 पासून पगारात मोठा स्फोट होणार आहे का? दिनांक 25 फेब्रुवारी बुधवारी राष्ट्रीय परिषद म्हणजेच JCM स्टाफ साइडची बैठक सुरू झाली. देशातील सर्वात मोठी संघटना असणारी रेल्वे कर्मचारी संघटना म्हणजेच ऑल इंडिया रेल्वे मॅन फेडरेशन या संघटनेचे चिटणीसही बैठकीस उपस्थित होते आणि कर्मचारी गटाचे नेतेही सुद्धा उपस्थित होते. बैठक साधी नव्हती, कारण चर्चेचा विषय होता 8वा वेतन आयोग. बैठकीत नेमके कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? त्यामध्ये पहिला मुद्दा आहे फिटमेंट फॅक्टर 3.25 असायला हवा. किमान वेतनात वाढ होणे आवश्यक आहे. 7% वार्षिक वेतन वाढ मिळायला पाहिजे. नवीन वेतन पद्धती अंमलात आणणे आवश्यक आहे आणि समाविष्ट करावयाचे नवीन भत्ते संदर्भात चर्चा झाली. तब्बल एकूण 18 मुख्य प्रश्नावर अनेक मुद्दे उपस्थित झाले. पण येथेच एक थरार वाढतो. 2 तास झाली पण शेवटी निर्णय काहीच झाला नाही. 10 मार्च 2026 नंतर बैठक पुन्हा होणार आहे. म्हणजे अजूनही काहीतरी मोठे बाकी आहे. अचानक एक वेगळाच मुद्दा समोर आला आहे, तो की ऑल इंडिया MPS फेडरेशनचे अध्यक्ष म्हणजे सिंग पटेल यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे. 1961 पासून केंद्रशासित प्रदेश आणि इतर स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांना JCM मध्ये नेतृत्व मिळाले नाही. देशात 8 केंद्रशासित प्रदेश, प्रत्येक मंत्र्याच्या स्वायत्त संस्था आणि लाखो कर्मचाऱ्यांचे नियम तयार करण्यासाठी केंद्र सरकारने अंमलबजावणीसाठी उशीर होतो आहे. याबद्दल अजूनही असे दिसून येते की यामध्ये भेदभावाची मोठी भावना दिसून येते. हा मुद्दा 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो काय परिणाम होईल सांगता येणार नाही. या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन तयार होणार आहे, जे ते 8व्या वेतन आयोगाला दिले जाणार आहे. जर 3.25 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर आणि 7% वार्षिक वाढ लागू झाली तर
2026 मध्ये जुनी पेन्शन योजना परत आली तर देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 59 लाख पेन्शनधारकांच्या आयुष्याचा मोठा बदल होऊ शकतो. पण निर्णय अजून शेवटी बाकीच आहे. आणि म्हणूनच 10 मार्च नंतर काय होईल? सरकार किती मागण्या मान्य करेल? 8व्या वेतन आयोगाचा खरंच टर्निंग पॉइंट ठरेल का? याचं उत्तर पुढच्या बैठकीनंतर आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत सस्पेन्स सर्व कायम आहेत. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल, पेन्शनधारक असाल किंवा त्यांचे कुटुंब असाल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. कारण लवकरच पुढील 10 वर्षाचा आर्थिक भविष्यकाळ ठरवणारा हा मोठा निर्णय होणार आहे पुढील बैठकीत. आणि लवकरच 8व्या वेतन आयोगाची सर्व माहिती पुढे येणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद मित्रांनो. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.